नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं आनंदाचा पॉडकास्ट संवाद वेळामध्ये. आपल्या या आनंदाच्या पॉडकास्टचे आनंदाचे सहकारी आहेत अमित लगाटे यांचे लगाटे रिअल्टर्स. साधंसुधचा हा आपला आनंदाचा पॉडकास्ट आज एका वेगळ्या वळणावर आहे आणि खऱ्या अर्थानं हा आनंदाचा पॉडकास्ट होणार आहे. आनंदाचा पॉडकास्ट तर आहेच आपला, पण आज तो प्रसन्नतेचा पण होणार आहे. तुम्ही थंबनेलवर पाहिलं असेल कोण आहेत ते. पण समृद्ध मराठी, शुद्ध मराठी, अभिजात मराठी, आता त्याला अभिजात दर्जा आत्ता दिलाय, पण छान सुंदर मराठी ऐकण्यासाठीचा हा एक छान सुंदर क्रॅश कोर्स आहे. तुम्ही म्हणाल इंग्लिश शब्द वापरला, कळत नाही ना त्याशिवाय आपल्याला. हां, तर अशा पद्धतीचा आजचा क्रॅश कोर्स आपल्याला अनुभवायचा आहे. मित्रांनो, आपल्याला अनेक गोष्टी आजच्या पॉडकास्टमधनं शिकायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहेत, किंबहुना अनुभवायच्या आहेत. एक कवी, एक लेखक, एक कथाकार, एक वक्ता, एक निवेदक, एक निरूपणकार, एक गप्पाष्टककार आणि त्याही पेक्षा मला अतिशय आवडणारी त्यांची ओळख म्हणजे मन प्रसन्न कसं ठेवायचं हे ज्याला गुपित कळलंय ना, असा बहुआयामी अवलिया डॉक्टर संजय उपाध्याय आज आपल्याकडे आलेत. आपण त्यांचं मनापासून स्वागत करूया. संजयजी, मनापासून नमस्कार. नमस्कार नमस्कार. मी मुद्दाम आत्ता मराठीचा मुद्दा काढला, मराठी भाषेचा मुद्दा काढला, कारण तुमची भाषा खूप समृद्ध आहे, संपन्न आहे आणि मराठी भाषा आवडणारे असंख्य लोक आज तुमच्या गप्पाष्टकच्या माध्यमातनं किंवा मन करारे प्रसन्नच्या माध्यमातनं तृप्त झालेली आहेत सुंदर मराठी ऐकल्यामुळे. मराठी भाषेबद्दल आता खूप चर्चा चालू आहे. आपण पॉडकास्ट खरं या विषयाने सुरुवात करावा असं मी काही ठरवलं नव्हतं, पण मला वाटलं की इतकं छान मराठी बोलणारा जर माणूस समोर असेल तर मराठी भाषा आणि इतर भाषांचा जो काही आता उहापोह चालू आहे, वाद चालू आहेत, तर त्या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कशा पद्धतीने विचार करता की हे काय चाललंय? नमस्कार आणि शुभप्रभात. शुभप्रभात. खरं तर भाषा ही संवादाचं माध्यम आहे, वादाचं कारण नाही. पण मूलतः महाराष्ट्रापुरता जरी विचार केला आता, जिथे हा वाद आता सुरू आहे मोठ्या प्रमाणावरती, तर याचं कारण असं आहे की भाषाभार प्रांतरचना एकदा निश्चित केल्यानंतर महाराष्ट्राची भाषा निश्चित केलेली आहे. परंतु सुदैवाने हिंदी सिनेमाचं केंद्र, बॉलिवूडचं आणि आर्थिक राजधानी या दोन्ही गोष्टी मुंबईमध्ये आहेत आणि मुंबई महाराष्ट्रात आहे. त्यामुळे स्वाभाविकच या शहरामध्ये बाहेरच्या राज्यांमधून येणाऱ्यांची संख्या असणार आहे. पण वाद निर्माण होतो याचं प्रमुख कारण आहे की आम्ही मराठी माणसांनीच मुळात मराठी भाषेकडे मोठ्या प्रमाणावरती दुर्लक्ष केलं. प्रामुख्याने इंग्रजी माध्यमाचा जो गोंधळ झालेला आहे शाळांमध्ये, आणि तिथे मोठीच अडचण आहे की आता मराठवाड्यासारखा प्रदेश आहे, दुष्काळग्रस्त, असं पाऊस पडत नाही, पण तिथेही पहिली इंग्रजी शाळा तिथे सुरू झाली मराठवाड्यामध्ये. आणि तिथेही कविता शिकवतात रेन रेन गो अवे. ही विटंबना आहे की पाऊस हवा आहे असं विभाग आहे, तालुका आहे किंवा जिल्हा आहे, आणि आणि तिथे इंग्रजी माध्यमामध्ये रेन रेन गो अवे शिकवून कसं चालेल ना? येरे रे पावसा शिकवायला पाहिजे. त्यामुळे ही विटंबना शिक्षणाची आहे, बरोबर विरोधाची एक. दुसरं असं आहे की इतर राज्यातल्या लोकांनी इथे येऊन मराठी शिकलं पाहिजे. हा जो एक नकळत विचार आहे, तो नकळत विचार गुजराती पटेल समाज, माहेश्वरी समाज, जैन समाज ह्या लोकांनी पाळला. म्हणजे आश्चर्य वाटतं कित्येक वेळा की स्थानकवासी जैन लोकांच्या मध्ये माझी भरपूर प्रवचनं झाली, शुद्ध मराठीत होतात, सगळं त्यांना कळतं.
मग हे ह्या लोकांना जे कळलं व्यवसायासाठी की इथे ज्या राज्यात गेलो तिथली भाषा शिकली पाहिजे, ते उत्तर भारताला का नाही कळत? वाद फक्त होतोय तो महाराष्ट्र विरुद्ध उत्तर भारत, एवढाच मुद्दा आहे. तर माझं म्हणणं असं की त्यांनी शिकायला हवं, हा एक भाग. आणि दुसरं, त्यांना भाषा समृद्ध आहे हे कळवायला हवं. हम्म. ती श्रीमंत भाषा आहे म्हणून तुम्ही शिका, त्यातली सौंदर्य स्थळं काय ती समजून घ्या म्हणून शिका, असं कळवलं तर या गोष्टी साध्य होते. आणि शिवसेना प्रमुखांचा मुद्दा तोच होता, बाळासाहेब ठाकरेंचा. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही ज्या राज्यात आहात त्या राज्याची भाषा तुम्हाला आली पाहिजे. आता त्याचं कंपल्शन करायचं की नाही करायचं, तर कंपल्शनचा मुद्दाच नाही, हा सक्तीचा मुद्दा नाही, हा आसक्तीचा मुद्दा आहे. वा. आज महाराष्ट्रात येणाऱ्या बाहेरून येणाऱ्या लोकांच्या मनात ती आसक्ती निर्माण व्हायला पाहिजे की आम्हाला इथली भाषा आली पाहिजे, तरच ते शक्य आहे. मी कॅनरा बँकेत नोकरी करत होतो, तर तिथे मला कोकणी यायला पाहिजे. कॅनरा बँकेतली जी भाषा होती रेग्युलर, येता आता ती भाषा बोलली जाते. तिथे कर्नाटकातले लोक होते, मग मी थोडं कानडी, तामिळनाडूतले लोक होते, मग थोडं तमिळ. ही मला आसक्ती आहे शिकण्याची. हम्म. म्हणून तमिळ माणूस समोर आला तर मी त्यांनी जर मला विचारलं तमिळ तरीमा, तर मी त्याला तमिळमध्ये उत्तर देतो की मला तमिळ येत नाही, येन का तमिळ तरी याद, असं मी त्याला तमिळमध्ये सांगतो की मला तमिळ येत नाही म्हणून. किंवा कानडी माणूस आला, कन्नड बರ್ತದೆ, ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ बರ್ತದೆ, इतपत तरी तुमची आसक्ती हवी त्या माणसाबरोबर. संवादाची भाषा आहे म्हणून. उत्तर भारतातले लोक ते करत नाहीत. मुळात उत्तर भारत हा, मला नेहमी वाटतं की हा दिल्ली किंवा हा सगळा जो भाग आहे, हा स्वतःला इतर राज्यांपेक्षा श्रेष्ठ समजतो आणि ती श्रेष्ठता घेऊनच तो वावरत राहतो. अडचण तिथे येऊन थांबते. अच्छा. आणि आमचा दोष असा आहे की आम्ही 10 मराठी माणसं बोलत असतो आणि एक जण जरी उत्तर भारतीय आला तरी आम्ही लगेच त्याच्या सोयीसाठी म्हणून आम्ही हिंदीत बोलत हिंदी असतो. बोलायला. अतिथी देवो भव ही कल्पना जेवढी महाराष्ट्रात उत्तमरित्या राबवली जाते की त्याला इथे अडचण येता कामा नये. मग आमच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा एखादी अमराठी बाई राहायला आल्या, कुटुंब राहायला आलं, तर तिला कळावं म्हणून आम्ही हिंदीत बोलायला. आम्ही हिंदीत बोलतो आणि आमची बाई त्या बाईला म्हणते की ये चावल मत ले लो, ये चावल में खडा बहुत है. म्हणजे आता आपल्या मराठी बाईला काही कंकर असं माहिती असं तर कारण नाही. सांगायचा मुद्दा हे पूर्ण भारताला एकत्र आणण्यासाठी ही एकमेकांच्या भाषेबद्दलची प्रेम आणि आस्था हवी. पण त्यात काही चूक नाही. शिवसेना प्रमुखांनी जेव्हा मराठीचा आग्रह धरला तर त्याच्यात चूक नाही. पण त्यांचा आग्रह होता तो शुद्ध आग्रह होता. बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा मराठीचा मुद्दा घेतला तेव्हा त्यात भेसळ नव्हती. हम्म. आता जो मुद्दा आहे त्यात भेसळ आहे, त्यात धर्माची भेसळ आहे, त्यात राजकारणाची भेसळ आहे. मांडतात मुद्दा मराठीचा, पण तो शुद्ध प्युअर नाही, शुद्ध गेला पाहिजे, साजूक गेला पाहिजे, सात्विक गेला पाहिजे. तो होता शिवसेना प्रमुखांच्या दृष्टिकोनात. आता काळांतरानं जसं नदीचं पाणी नंतर नंतर गढूळ होत जातं तसे विषय गढूळ होण्याची शक्यता असू शकते आता या क्षणात. पण मला असं वाटतं की इतकी सुंदर भाषा मला तरी कुठे आढळली नाही. की सूर्याचं वर्णन, उगवत्या सूर्याचं वर्णन करणारे किती गाणी, बाप रे. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, उठी श्रीरामा पहाट झाली, पूर्व दिशा उमलली. माडगुळकर म्हणतात प्रभात समयो पातला, आता जागवा विठ्ठला. कुसुमाग्रज म्हणतात काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. लोकसंगीतात म्हणतात सूर्य उगवला प्रकाश पडला, आडवा डोंगरे आडवा डोंगरे आडवा डोंगर त्याला माझा नमस्कार. उंबरठात वसंत बापट लिहितात, गगन सदन तेजोमय. इतकं असूनही सुधीर मोघे यांना याच मराठी भाषेने शब्द पुरवले. वर्णन तेच आहे, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळ्या आकाशात. माझं म्हणणं असं आहे की आम्हा मराठी माणसांना कळत नाही की मराठी किती सुंदर आहे ती. तिथे अडचण आली, त्या प्रामुख्याने इंग्रजी माध्यमामुळे ती अडचण. त्यामुळे इंग्लिश मीडियम आल्यानंतर मराठी पण मीडियम झालं. दर्जा मीडियम झाला, अशी स्थिती आहे. मग तर ते बदलायचं असेल तर तो तुमचा पॉडकास्ट आहे. नाव जरी साधं सुद्धा असलं तरी तो महत्वाचा मुद्दा आहे आत्ता या क्षणाला, की हे लोकांना कळलं पाहिजे. हो. आणि ते लोकांना सांगितलं जात नाही. त्यात पुन्हा असंख्य वाद, वेगवेगळे वाद येतात.
तुम्ही संजय उपाध्याय सांगतो आहे हा मुद्दा हा आणि तो गोरा आहे आणि घारा आहे. मग हा ते माझं मराठीवरचं प्रेम शुद्धपणे रिसिव्ह होत नाही ना, ते शुद्धपणे घेता आलं पाहिजे ना. हम्म. रसग्रहण करताना बोलणाऱ्याचा रंग कोणता आहे, बोलणाऱ्याचे डोळे कसे आहेत, बोलणाऱ्याचं आडनाव काय, असं करून तुम्ही जर मराठी हा भाषेचं मी सांगणारं प्रेम घेतलं तर तुम्ही नाही ना मराठी, मग तुम्ही अडचणीत येतात तुम्ही. पण मग अडचण सुटत नाही ना त्यामुळे, की आता अडचण उत्तर सुटली. भारतीयांच्या बद्दल तुम्ही जे म्हणालात की आसक्ती निर्माण व्हायला हवी, हो, पण मग आपल्या आपल्यातच आपण इतके करेक्ट. अगदी बरोबर तुम्ही म्हणता ते. उत्तर भारतीय खरंच उत्तर तो म्हणजे प्रश्न भारतीय झाले ते उत्तर भारतीय नसून. वा वा. त्यांना इथे कारण काय झालंय मुंबईसारख्या शहरामध्ये ना, समजा नाडूतला माणूस इथे राहायला आला आणि त्याला मूल झालं, तर मी खरं सांगतो त्या मुलाला मराठी न शिकताही म्हातारं होता येईल हम्म. व्यवस्थित जगून महाराष्ट्रामध्ये. ते इतर राज्यांमध्ये होत नाही. तुम्ही जाऊन बघा तामिळनाडूमध्ये, तुम्ही जाऊन बघा केरळमध्ये, तुम्ही त्यांच्याशी राष्ट्रीय भाषा म्हणून हिंदीत बोलायचा प्रयत्न करा. नाही बोलत. नाही, दक्षिण भारतीय हिंदीला द्वेषच करतात. पण त्यांचं द्वेष करण्याचं कारण ऐतिहासिक आहे. ते कारण असं आहे की त्यांनी घेतलेली सावध भूमिका आहे. काय झालं, मोंगलांचं आक्रमण झाल्यानंतर उर्दू आत आली आणि उर्दू आत आली ती नेमकी हिंदीच्या दरवाजातून आत शिरली. हो. बरोबर आहे. आता हिंदी सिनेमे बघाल तुम्ही, तर हिंदीमध्ये उर्दू शब्दांचा इतका भरणा होऊन ते विचित्र स्वरूप झालं त्याचं. आता काय झालं, वरच्या उत्तर भारताची जी विल्हेवाट लागली औरंगजेब महाराष्ट्रात पोहोचेपर्यंत, हम्म. ही खालचा दक्षिण भारत बघत होता ना एवढा वेळ, हा. की वरती भाषेच्या माध्यमातून गडबड सुरू झाली आणि मग छत्रपती शिवरायांनी इथे औरंगजेबाला थांबवलं शेवटपर्यंत, तो मरेपर्यंत. त्यामुळे दक्षिण भारताला वेळ मिळाला मीमांसा करायचा की काय कारण आहे वरचं. त्यांच्या लक्षात आलं की भाषा कारण आहे. या हिंदी भाषेला जर हो म्हटलं तर उर्दू आत येते आणि उर्दू आतून काय गोंधळ झाला तो बघितलेला आहे. आणि ती मूळ भारतीय भाषा नव्हे. हम्म. आणि मग या 4 राजांनी जी सावधगिरीची भूमिका घेतली, खरं तर मी नेहमी म्हणतो की छत्रपती शिवरायांची जयंती ही दक्षिण भारतानं साजरी करायला पाहिजे. शिवरायांनी जर औरंगजेबाला थांबवलं नसतं तर अख्खा दक्षिण भारतही बिघडला गेला असता हो. सांस्कृतिक दृष्ट्या. आज तिथे भरतनाट्यम, कथकली, विविध नृत्यांचे कथकली, भरतनाट्यम हे तिथे अजूनही संस्कृती, अजूनही तुम्हाला ते सकाळचं व्यंकटेश स्तोत्र तुम्ही कुठेही गेलात दक्षिण भारतात तर हॉटेलवरनं जाताना तुम्हाला ते ऐकू येतं, लावलेलं आहे. ऐकू येतं. ती संस्कृती तिथे अजून टिकून आहे. मी आमच्या राजकीय नेत्यांना महाराष्ट्राच्या लोकसभेमध्ये धोतर, महाराष्ट्रीयन धोतर घालून गेलेलं पाहिलं नाही. पण चिदंबरमला मी सतत लुंगीमध्येच बघितलं. हो. हो. याचा अर्थ आम्ही कमी पडतो. आमचं महाराष्ट्र व्यक्त करण्यासाठी आम्ही कमी पडतो. आम्ही तेवढ्या कट्टरतेनं विचार केला नाही. आणि म्हणून कुठे सावरकरांच्या प्रतिमेचं उद्घाटन झालं लोकसभेमध्ये. हो. बरोबर आहे, मनोहर हो. जोशी हो. होते तेव्हा. हो. कुठे बाकीचे राजकीय नेते गेले त्या कार्यक्रमाला? नाही. हे इतर ठिकाणी होत नाही. राजकीय पक्षांचा विचार केला तर द्रमुक आणि अण्णा द्रमुक हे दोघं तामिळनाडूत भांडतात एकमेकांशी, पण दिल्लीत तमिळ भाषेसाठी एकत्र असतात. पण मग ह्याच्यात राजकीय इच्छाशक्तीचा काही अडचण वाटते का तुम्हाला? राजकीय की इच्छाशक्तीची अडचण आहेच, हा. पण महाराष्ट्र मराठी माणूस म्हणूनही आम्ही त्या ज्या जाती व्यवस्थेच्या प्रकरणामध्ये अडकून राहिलो अजूनही. आणि त्यामुळे मग ती एक अशुद्ध भाषा, एक शुद्ध भाषा, ही ग्रामीण भाषा, ही अशी भाषा एक. पण दुसरं काय झालंय की विदर्भ जो आहे तिथे नवाबाचं राज्य होतं, जे खालचं झालं शेवटी. तिथे हिंदी होतं, हिंदी आणि उर्दू. तर त्यांच्या मराठीवर तो परिणाम आहे विदर्भातल्या लोकांच्या. हो. हिंदीचा परिणाम आहे. कारण मैं जा रहा था ह्याचं मराठी रूपांतर आहे मी जाऊन राहिलो होतो. हा. हे जे बोलतात नागपूरवाले अमरावती की मी येऊन राहिलो, मी जाऊन राहिलो, हे मी जाऊन राहिलो म्हणजे जा रहा थाचं रूपांतर आहे ते. तर त्यांच्या भाषेवर तो परिणाम आहे. तर हे मोठ्या मनाने उत्तर भारतीयांनी विचार करायला पाहिजे.
तुम्ही मला संजयजी एक राज्य दाखवा की राज्य पातळीवरचा गृहराज्यमंत्री हा त्या राज्याचा नाही. हं. ते फक्त महाराष्ट्रच आहे. महाराष्ट्राचा गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह हा उत्तर भारतातून आलेला माणूस. हो. बरोबर आहे. हो. हे मोठं हृदय कोणी दाखवलं? महाराष्ट्राने दाखवलं. महाराष्ट्रात दंगली झाल्या? नाही झाल्या दंगली. मग महाराष्ट्राचं कौतुक करायचं वरच्या भारताने की महाराष्ट्राला कुपमंडूक म्हणायचं की महाराष्ट्राला इंग्लिश चॅनलने तिकडे इनटॉलरंट महाराष्ट्र म्हणून. पण आमच्याकडे उत्तर द्यायला माणसं नाहीत. आणि जी माणसं उत्तर देऊ शकतात हं. ती जातीयवादामधनं असल्यामुळे ती बाजूला काढली जातात. नाही तर ती बरोबर ह्या लोकांना थांबवू शकतात. नाही, त्यांना जातीयवादाच्या अडचण त्यांना नसते. कळवणार हा त्याने इथल्या लोकांना त्रास होतो त्याचा की ह्याला बोलवायचं की नाही. हां, हां. संजय उपाध्यायला या मुद्द्यावरती सोडायचं की नाही बाळासाहेब ठाकरेंनी मला ती संधी दिली. हं. जवळजवळ 4-5 त्यांच्या सभा दसरा मेळाव्यासकट शिवसेना प्रमुखांनी मला सांगितलं. त्यांनी आडनाव नाही बघितलं माझं. हं. त्यांनी माझी कुवत बघितली की हा माणूस बरोबर पकडतो. हो. पण ते त्यांना आवडायचं. मग तसं गुद्द्याला गुद्दा द्यायची तयारी आहेच, मुद्द्याला मुद्दा द्यायची तयारी करायला हवी असं मी जेव्हा म्हणतो ते त्यांना आवडायचं. मग त्यांचं इथलं शिबिर जोगेश्वरीला झालेलं, मुंबईतलं अमरावतीला झालेलं राष्ट्रीय शिबिर, सगळ्या ठिकाणी मला तिथे त्यांनी पहचान केली. तुम्हाला राजकीय व्यासपीठावर जायची अनेकदा प्रसंग आला, पण तुम्हाला राजकारणात सक्रिय व्हावं असं कधी वाटलं का? नाही, याचं कारण ना राजकारणाचं काय झालंय, पक्षीय राजकारणामध्ये आपण काही कारण नसताना शत्रू जन्माला घालतो. हं. तसं नाही असतं काम. हा विरोधी पार्टी ही जी कल्पना आहे ना, विरोधी पक्ष हीच मुळात वाईट आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते की विरोधी पक्ष असं नाव देऊ नका. बरं. सहकारी पक्ष असं नाव द्या. त्यांना विरोध करू दे. मुद्दा पटला नाही तर. अच्छा. वाह! पण नाव सहकारी पक्ष ठेवा. तुम्ही आधीच विरोधी म्हटल्यामुळे पूर्वग्रह त्याची गर्भित भूमिका तयार झाली. पूर्वग्रह गर्भित की हे फक्त विरोधच करणार. जे आता चाललंय लोकसभेमध्ये. हो. पावसाळी अधिवेशन होऊ देत नाहीत. कारण हे आम्ही विरोधकच आहोत अशी भूमिका घेऊन दरवेळेला बघण्याचा दृष्टिकोनच बदलत नाही त्यांचा. हा मानसशास्त्रीय प्रश्न आहे या लोकांचा. मी आता तुम्हाला विचारायचं कारण असं आहे, मागे काही दिवसापूर्वी शरद पंक्षे आपल्याकडे आले होते, गप्पा मारल्या त्यांनी. मी त्यांना हेच विचारलं, कारण ते सांगत होते की मराठी भाषेबद्दल आणि मराठी अस्मितेबद्दल आपले विचार ऐकून काही लोकांनी त्यांना बोलवलं, काही मंचावर ते गेले. पण त्यांना इच्छा असूनही ते पुढे काही त्यांनी काय नाही, म्हणता आता येईल माझ्या करता नाही आलं. बाबतीमध्ये तसंच शिवसेना प्रमुखांशी माझा मैत्री झाली. खूप चांगला तुम्हाला सहवास हो, अनेक वेळा मला व्यक्तिगत त्यांच्या बंगल्यावरती ते आणि मी दोघंच असा अनेक वेळा मिळाला. काय माहितीये का, पुढच्या पिढीला पण ते मान्य लागतं. अच्छा. आपल्या वडिलांना जे आवडलेलं आहे, बरोबर आहे? हो, आणि ते आवडण्याचं कारण आपल्या पक्षाला फायदा आहे हं. या माणसापासून. हे कळल्यानंतरची भूमिका आहे. नाही तर 4-5 सभा माझ्या आधी संजयचं भाषण ठेवा असं सांगायची गरजच नव्हती. हं. जोगेश्वरीच्या सभेत तेच. अमरावतीला सुद्धा मला सुभाष देसाईंचा फोन आला की साहेबांना बोलायचंय. तर ते सुभाष देसाई फोनवरती म्हणाले की तिथे गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता संध्याकाळचा, तो रद्द करायला लावला. शिवसेना प्रमुख म्हणाले मी काय भजन करायला येतोय, संजयला बोलावून घ्या, गप्पाष्टक होते त्याचं. हो. मग अमरावतीला गप्पाष्टक झालं माझं ते अखिल भारतीय शिवसेनेच्या सभेमध्ये. पण हे आपण ज्याला म्हणतो की अंडर युटिलाइज्ड हो. माणूस उपलब्ध असं. पण मला काही राजकीय पदविताचा मुद्दा नाही. पण मला महाराष्ट्रात मराठी आणि राष्ट्रीय स्तरावरती, जागतिक स्तरावरती हिंदू या 2 शब्दांबद्दल नितांत प्रेम आहे. आणि तेच ह्या सगळ्या जनतेमध्ये चालू आहे. म्हणजे महाराष्ट्र मेला तर राष्ट्रगाडा न चाले अशी समर्थांची भूमिका होती. समर्थ रामदासांची किंवा समर्थ रामदासांचं आहे. त्याने आता तुम्ही जातीत अडकून चालणार नाही. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म धर्म वाढवावा. वाढवावा. याच्यामध्ये कुठे त्यांनी काय समर्थ रामदासांना तिथे त्यांनी कुठे ब्राह्मण शब्द वापरला?
पण समर्थ रामदासांना सुद्धा सोडत नाहीत नाही आजकाल लोक. त्याचं कारण असं आहे की हे कसं आहे, ह्याला इंग्लिशमध्ये एक रोग आहे त्याला, सांगतो आठवलं की नाव समजायचं, सिंड्रोम, त्याला काहीतरी काय बोलतात, स्टॉकहोम सिंड्रोम असं त्याचं नाव आहे. स्टॉकहोम सिंड्रोम म्हणजे शत्रूविषयी प्रेम वाटायला लागणं. बर. हा, म्हणजे दुसऱ्याविषयी प्रेम वाटायला लागण्याची क्रिया. त्यामुळे आता बरोबर आहे, पूर्वीच्या काळी ब्राह्मणांनी ते स्पृश्य अस्पृश्य छळलं सगळंच, ते सगळं मान्य आहे, ते पुराव्यानिशी सिद्ध करता येतं की ब्राह्मणांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीनं माणूस म्हणून वागवलं नाही, हे सगळं मान्य आहे. पण मग इस्लामने आक्रमण केल्यानंतर किती मोठ्या प्रमाणावरती चुकीचं वागवलंय, हत्या करण्यापासून, बलात्कार करण्यापासून, मंदिरं पाडण्यापासून, त्यांना माफी आहे. हो. करेक्ट. पण इथे विस्मरण नाही, हे सतत लक्षात ठेवायचं की ह्यांनी तसं तेव्हा असं केलं होतं, तसं लक्षात ठेवायचं. आता बदलूया ना, बरोबर की नाही? आता मी स्वतः अनेक कर्तृत्ववान माणसं आहेत, त्या कर्तृत्ववान माणसांच्या काय पाया पडताना त्यांची जात बघून नाही पाया पडत, त्यांच्या कर्तृत्वाकडे बघून पाया पडतो. पण हे केलं तर शक्य आहे ना एकत्र येणं, पण ते राजकीय दृष्ट्या फायदेशीर आहे. म्हणजे मग इंग्रजांचीच नीती आहे, गोरे इंग्रज गेले आणि सावळे काळे इंग्रज राहिले, असं त्याचा ते अर्थ. पुन्हा फोडाझोडाच करतायत ना. तेच चालू आहे. त्यातून कसं, पण हे नुसतं राजकारणच नाहीये, अध्यात्मामध्ये पण तेच आहे. आता स्वाध्याय परिवारामध्ये पांडुरंग आठवल्यांच्या बरोबर त्यांच्या पत्नीच्या जन्मदिनानिमित्त एक कार्यक्रम होता गाण्याचा, आणि निवेदनाला मी होतो. आणि मला नेहमी वाटायचं की भारतीय अध्यात्म जे आहे त्यांनी राजकारणाला चाप लावला पाहिजे. पूर्वी जे भारतीय अध्यात्म ऋषी राजाला जाऊन सांगायचे की तू चुकतोयस, हो, तसं सांगायची हिंमत आत्ताच्या आध्यात्मिक शक्तींमध्ये नाही. त्यांनी त्यांना सांगायला पाहिजे जाऊन. तसं घडत नाही, असं मला नेहमी वाटत राहतं की 2.5-3 लाख माणसं तुमची जमतात, तुम्ही एक वाक्य म्हणायचं फक्त त्यांच्या प्रमुखाने की आम्हाला राजकारणावरती बोलायला लावू नका, कारण हे आमचे जसे भक्त आहेत, शिष्य आहेत, तसे हे मतदार पण आहेत. हो. एवढं बोललं तरी राजकीय व्यक्ती येऊन पाया पडतील त्यांच्या, आणि मग त्यांना सांगता येईल की तुम्ही शुचित वागा, तुमची भाषा चांगली असली पाहिजे. का मराठी भाषेबद्दल प्रेम दाखवायचं? जर एखादा राजकीय नेता अर्वाच्य भाषेमध्ये एखाद्या स्त्रीशी बोलत असेल, तर हो. तुम्ही त्या भाषेबद्दल काय प्रेम दाखवणार? त्यातली सौंदर्य स्थळं घ्यायची सोडून. पण ते अध्यात्म इथेच घडलं. आता दादा आठवल्यांनी खूप प्रेम केलं, त्यांची माझी चांगली मैत्री होती. पण तिथे मी शेवट कविते वाद्यवृंदाचं निवेदन करत होतो, आणि शेवटचं गाणं होतं ऐ मेरे वतन के लोगो जरा आँख में भरो पानी. त्याच्या आधी माझी मी एक कविता सादर केली. पण कार्यक्रम सुरू होतानाच माझ्या मनातली खतखत होती. त्यामुळे जयोस्तुतेशी मन मंगले पहिलं गाणं होतं, ते चालू असताना मी कविता स्टेजवर लिहिली, त्या संपूर्ण समाजाला जमलेल्या लोकांना उद्देशून, आणि एकदम एलिट क्लास होता. शशी मेहता, IGP बाम, संगीतकार अशोक पत्की, असे सगळे त्या जन्मदिनाला आले होते. आणि मी कविता म्हटली माईकवरनं, चंचल मनास लाभे स्वाध्याय ज्ञानाचा संग, सत्शील वृत्ती जन्मास येऊन पाळणा गातो अभंग, स्वाध्याय ज्ञानाचा संग, समुद्र बिलोरी लाटा नावेस फुटती वाटा. त्यांचं खूप कोळी समाजावरती प्रभाव होता. समुद्र बिलोरी लाटा नावेस फुटती वाटा, सहकार्याच्या शिडात शिरून वाराही जाहला दंग, स्वाध्याय ज्ञानाच्या संग, श्रम साफल्याचे दान समाज सेवेचे भान, गीतेचा स्वाध्याय अर्जुनाचे शस्त्र जिंकते मोक्षाचा रंग, स्वाध्याय ज्ञानाच्या संग, राक्षस मातले अति पृथ्वीस वाटते भीती, कधी उचलावे अर्जुनाने शस्त्र, असं म्हणून मी त्या सगळ्या स्वाध्यायांकडे बोट दाखवलं. कधी उचलावे अर्जुनाने शस्त्र, सांगेल का पांडुरंग, स्वाध्याय ज्ञानाच्या संग. पांडुरंग शास्त्री आठवले. त्याच्यावरती त्यांनी खूप टाळ्या वाजवल्या.
पूर्ण कार्यक्रम झाला गाण्याचा. आणि शेवटची जी मी कविता ऐकवली, की आणखी एका पारतंत्र्याची हीच बहुतेक नांदी आहे. आज आमच्या स्वतंत्र देशात तिरंग्यालाच बंदी आहे. त्या मध्य प्रदेशमधल्या काय बरं त्या मैदानाचं नाव विसरलो. ईदगाह ईदगाह मैदानावरती मैदान. तिरंगा फडकवू दिला नव्हता. त्यावेळेला लिहिलेली कविता होती. मग त्यांनी माईक मागितला दादाने. माझी माझी पहिली भेट. बर दादाने बर. माईक मागितला. काय नाव तुमचं? नाव सांगितलं, संजय उपाध्ये. म्हणे गढवाल जिल्ह्यातून काही सैनिक आले होते आणि त्यांना विचारलं तुमच्या मनोरंजनासाठी काय हवं आहे. ते म्हणाले आम्हाला शास्त्रींचं प्रवचन ऐकायची इच्छा आहे. त्यामुळे सैनिक जरी झाला तरी त्याला शांती हवी आहे, युद्ध नको, वा. असं त्यांनी सांगितलं. त्याच्यावरती सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. पण आता मी आता काय करावं त्याच्यावरती? मी आता बोललो तर लहान तोंडी मोठा घास, उर्मट, अशी सगळी विशेषणं माझ्या मागे येणार, की दादा आठवल्यांना टेम्पल्टन पुरस्कार विजेत्या आणि मी निवेदक एका वाद्यवृंदाचा. म्हटलं धोका पत्करला. मी म्हटलं दादा तसं नसेल. कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये आर्य चाणक्याने असं म्हटलंय, की राष्ट्राच्या सीमांचं रक्षण शासन करू शकत नसेल तर ते काम आता शिक्षकांचं आहे. आणि म्हणून सीमेवर जेव्हा सैनिकाच्या लक्षात आलं की शासनाचा निर्णय चुकतोय, तेव्हा तो गावात बघायला आला की मग शास्त्री काय करतायत. अरे आणि म्हणून शास्त्रींकडे आले असतील. वा असं मी म्हटलं वा ते दादानी माईक खाली ठेवला. ते इतके हसत असं करून वा 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 वा. कार्यक्रमाला मी त्यांच्या पाया पडलो. जय योगेश्वर. म्हणाले ऋतुंभरा देवीचं वरदान आहे. तिच्या बुद्धीचं नाव आहे प्रत्युत्पन्नमती. प्रतिउत्पन्नमती. इम्प्रॉम्प्टू. तुमच्या विषय निघाला की ती जन्माला येते. प्रतिउत्पन्नमती असं वरदान आहे, तुम्हाला सांभाळून ठेवा. मग त्याच्यानंतर त्यांच्याशी मैत्री वाढली. त्यांनी मला इथं बलसाडला पाठवलं. हिंदीत प्रवचन करा म्हणाले. बलसाडला जाऊन अमृतालयममध्ये. मग तिथे जाऊन मी आ दादानो सगाचे, आ दादानो सगाचे असं म्हणून मला तिथे स्वागत झालं माझं. मग एकदा ठाण्याला घेऊन गेले मला त्यांच्या तत्वज्ञान विद्यापीठामध्ये. तर मी खाली बसलो त्यांच्या पायाशी दादांच्या. आणि त्यांचे विद्यार्थी विद्यापीठातले. तर मला म्हणाले जरा या विद्यार्थ्यांना तितिक्षा शब्दाचा अर्थ सांगावं असं. मी भय नसल्यामुळे मी मैत्रीपूर्ण संवाद चालायचं त्यामुळे. तर मी म्हटलं काय फिरकी घेता काय माझी असं. म्हणजे आता दादा आठवड्यांची फिरकी शब्द वापरायचे की माहिती नाही म्हटलं फिरकी घेता. त्यामुळे असं काही नाही पण सांग झाला असं म्हणा. आणि मग मी सांगितलं की मी बस स्टॉपवरती उभा आहे आणि डेपो ड्रायव्हर उशिरा आला म्हणून बस उशिरा आली. ती तेवढा वेळ जो मी वाट बघतो त्याला प्रतीक्षा म्हणतात. कारण त्या वाट बघण्याचा करता ड्रायव्हर आहे, मी नाही. जेव्हा माझ्या वाट बघण्याचा करता वेगळा असतो तेव्हा मी करतो ती प्रतीक्षा. पण मला गव्हाची पोळी खायची आहे म्हणून मी बाजारातून गहू आणतो, निवडतो, दळतो, पीठ घरी आणतो, कणिक मळतो, तवा तापवतो आणि मी पोळी करून खातो. ते गहू विकत घेतल्यापासून माझ्या मुखात पोळीचा घास जाईस तोवरती जो कालावधी आहे त्याला तितिक्षा म्हणतात. कारण वाट बघण्याचा करताही मीच आहे. मी असं सांगितलं आणि दादा रडायला लागले. असं घट्ट हात पकडून कितीतरी वेळ बसलं तेव्हा. आणि त्याच वेळेला माझी प्रवचनं चालू होती ह्याच्यावर ETV वरती भगवती. आता इथपर्यंत आल्यानंतर मी पुढे जायचं की नाही एवढाच मुद्दा होता. जसं शिवसेनेच्या बाबतीमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी जो नकळत सिग्नल दिला होता मला 4-5 वेळा बोलवून हा निरोप आहे ना पुढच्या जनतेला, पुढच्या पिढीला. मला काही नेता व्हायचं नव्हतं, पद नको होतं, पण मला बाळासाहेबांची शिवसेना आवडायची मला. खूपच आवडायची. आजही आवडते आणि आजही आवडते. पण ती नाही आता. ती फ्रेम मध्ये आहे. बर. बाळासाहेबांच्या बरोबरच गेली ती. ओके. ती तिथेच गेली. आता बदललेल्या शिवसेना नाही. ही जी शिवसेना आहे ती मला आवडायची. मुंबई दंगलीच्या वेळेला आवडली. सगळीकडेच आवडली मला ती. की कधीतरी शाकाहारी हत्ती किती खोड काढणार तुम्ही हिंदू समाजाची. तो हत्ती शाकाहारी आहे. तो स्वतःहून काही करत नाही. पण सतत इकडून लचके काढा, भिवंडीला लचके काढा, तिकडे आणखी कुठे मालेगावला असं किती दिवस काढणार दगड फेका. कधीतरी तो पिसाळणार. हत्ती पिसाळला की नुकसान जास्त होणार. कोल्हा लांडगा झुडपातून बाहेर येणं
त्यातून झुडपाची जेवढी पानं हलतील आणि हत्तीचं झुडपातून बाहेर येणं, तो झाडं पाडतच येणार ना. मग ही सगळी आमची जी मीडिया आहे, जी कित्येक वेळा परदेशी पैशावरती पोचली जाते, अशा बातम्या वाचतो आपण, ती सगळी म्हणणार हत्तीने जास्त नुकसान केलं. हम्म. पण नुकसान केलं म्हणजे तुम्ही आधी त्यांनी त्याची काढलेली खोडी कोणी बघायची. हत्ती आकाराने मोठाच आहे, शाकाहारी आहे तो. बाळासाहेबांचं शिवसेना त्या हत्तीसारखी होती. अरे वा वा. ती खूप शांत असायची, पण चिडला की हत्ती सिद्ध करायचा काय आहे ते. आमच्या इथे ही सगळी मोठीच अडचण निर्माण झाली. त्यामुळे मराठी भाषेचा मुद्दा घ्या, धर्माचा मुद्दा घ्या, शेवटी भाषा महत्वाची आहे. आणि हे कोणी आता आपल्याला सतत इंग्रजीचा आधार लागतो प्रूव्ह करायला. हां, आपल्या इथे श्रीकृष्ण काय म्हणतो असं सांगून चालत नाही. आपल्या इथे सिग्मंड फ्रॉइड काय म्हणतो असं म्हटलं की लोकांना वाटतं क्या बात, काय ज्ञानी माणूस आहे. तसं ऑक्सफर्ड हिस्ट्री ऑफ इंडियामध्ये इंग्रजांनी ट्रेड सिक्रेट दिलंय त्यांच्या जगावर राज्य करण्याचं. त्याच्यात त्यांनी भाषेचा उल्लेख केलाय. त्यांचं वाक्य असं आहे की इफ यू वॉन्ट टू डिस्ट्रॉय पीपल्स कल्चर अँड इट्स आयडेंटिटी, you have to undermine its religion and its language. We the British did that as India's rulers. भारतीय भाषा आणि धर्म याच्या खाली आम्ही सुरुंग लावून दिल्यामुळे संस्कृतीचा विनाश होतो आणि तो बघतोच आहे आज आपण. आईनी मुलीला हाकवल्यानंतर काय ग आई असं गोड बोलायच्या ऐवजी मॉम, चिलमार, बिटी नको देऊ अशी पोरं बोलायला लागली. संस्कृतीचा विनाश नाही, हा संस्कृतीचा विनाश आहे. जबाबदार कोण त्याला? वी अलाउड, आम्ही त्याला अलाउ केलं, आम्ही त्याला परवानगी दिली. बरं, त्यामुळे आता या क्षणाला माझं मत या पद्धतीनं जातं. त्यामुळे मी एकपात्री कार्यक्रम करणं आणि माझं व्यक्तिगत आयुष्य जगणं या स्थितीत मी आलो. कारण राजकीय मंचावरती मी गेलो, तर राजकीय मंचावरती मला लाचारी पत्करून किंवा लोचटपणा करून जायचं नाही. म्हणजे संजय गंभीरांच्या हातामध्ये तिकीट आहे उमेदवारी, तर संजय गंभीरांना मी क्या बात आहे संजयजी, गंभीरजी कमाल आहे तुमची असं म्हणून कौतुक करत 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 तिकीट पदरात पाडून घेणं असं मला नाही जमत. मेरिटवरती, कुवतीवरती तुम्हाला वाटलं एक बरं, मला तिकीटही नको होतं. मला फक्त अधिकृतपणे शिवसेना या 4 अक्षरांची बाजू मांडायची होती. ती मला बाळासाहेब ठाकरेंनी दिली. मी त्यांचं आयुष्यभर ऋणी आहे. माझ्या घरातही फोटो आहे त्यांचा. नमस्कार करून बाहेर पडतो त्यांना. आता हे नशिबाचा भाग आहे की पुढच्या पिढीने तसा प्रतिसाद मला दिला नाही. त्याची कारणं काय त्यांची असतील ते असतील. काय नेहमी उत्तम वक्ता आहे ना, तो नेता व्हायची भीती असते. त्यामुळे ते इथेही तेच झालं, अध्यात्मामध्ये ते घडलं. आणि माहिती नाही, आमच्या इथे पकडपायानं खेचपाठी ही जी कल्पना आहे ती आपापसात ती सतत चालूच असते. हा DNA मधला दोष आहे की काय असं वाटतं. निखालस माझ्या घरात चोरी झाली, कर्नाटकचा चोर होता, मी पकडला त्याला. पार्ल्यातले मुंबईत राहत होतो. पार्ल्यातले शिवसैनिक आले लगेच, मग त्याला रिक्षात डांबला 3-4 सैनिकांनी. माझ्याबरोबर ते सगळे रिक्षात कोंबले गेले. त्याला पायाशी बसून मूळ लागेल तेव्हा ते पोलीस स्टेशनमध्ये मारत होते त्याला, उपाध्यायांच्या घरी चोरी केली म्हणून. आणि तो कानडी कळल्यानंतर मला जे कानडी वाक्य येतं तेवढं मी त्याच्याजवळ नाटकातलं बँकेत असताना काम केलेलं. ನಾನು ಮಾಡಿದ್ರೆ ಕೊಲೆ, ನೀವು ಮಾಡಿದ್ರೆ ಶಿಕ್ಷೆ, देश ಮಾಡಿದ್ರೆ धर्म संस्थापन. की मी जेव्हा माणूस मारतो तेव्हा तो खून असतो. तो खुनी जो आहे तो जजला म्हणतो, न्यायाधीश विचारतो तुझी शेवटची इच्छा काय? तेव्हा माझा डायलॉग होता नाटकात. अच्छा, तो मी मर्डरर म्हणून मला घेतला होता कॅनरा बँकेमध्ये. एकच वाक्य होतं. मी त्याला म्हटलं डायरेक्टर की हा रंग, माझे डोळे, मी कुठच्याही अँगलनी मर्डरर वाटत नाही. इतका सज्ज. पण मला एकच वाक्य आहे आणि कोणीच मिळत नाही एका वाक्यासाठी, तुम्ही व्हा. मला काळा रंग लावून मला खुनी केला होता. तेव्हा हे वाक्य होतं माझं. जजला मी सांगतो की नानं ಮಾಡಿದ್ರೆ कोले, मी मारला तो खून आहे. न्यू ಮಾಡಿದ್ರೆ शिक्षे, तू आता फाशी देतोस मला, मी माणूसच मारतोस ना, पण त्याला शिक्षा म्हटलं जातं. आणि देश ಮಾಡಿದ್ರೆ, जेव्हा देश माणसांना मारायला लागतो तेव्हा धर्म संस्थापन होतं, म्हणजे नवीन धर्म स्थापित होतो. तर ते त्या चोराला वाक्य ऐकवलं. ते वाक्य ऐकायला बसून तो माझे पाय चिपत होता रिक्षात. पोलीस स्टेशन जायचं, पोलिस गेले, तो कन्नडमध्ये बोलतो माझ्याशी आणि मला काहीच कळत नाही, कारण मला तेवढं एकच वाक्य येतं कन्नडमधलं. इन्स्पेक्टरने विचारलं तो कन्नड का बोलतो तुमच्याशी? म्हटलं मला एक कन्नड वाक्य येतं म्हणून.
तुमचा विश्वास बसणार नाही. इन्स्पेक्टर म्हणाला, "तुम्ही ते कन्नड बोललात ना म्हणून त्यांनी तुमच्यावर वार केले नाहीत. नाहीतर तुम्ही जेव्हा घरात त्याला पकडला, शिवसैनिक यायच्या आधी, हम्म. त्याच वेळेला त्याच्या पॅन्टच्या फोल्डमध्ये ब्लेड असतं लवचिक. हवालदार ते ब्लेड काढा बघू." तर त्याची ती अर्धी पॅन्ट फोल्ड केलेली पट्टी खाली, त्याच्यामध्ये ब्लेड. त्याच्या हाताची ब्लेड येतं ते. अर्धी चड्डी असल्यामुळे. तो ते ब्लेड काढतो, वार करतो आणि पळून जातो, असं त्याचा रेकॉर्ड आहे. त्यांनी तुम्हाला मारलं नाही कारण तुम्ही एक कन्नड वाक्य बोलत म्हणून. मला खरंच वाटलं की तो FIR मागे घ्यावा, त्या चोराला सोडून द्यावं, की आपल्या मातृभाषेवरती इतकं नितांत प्रेम करणारा माणूस. किती शिकण्यासारखं आहे आम्ही खरं. आम्ही नाही केलं तसं प्रेम. नाही केलं ना. आम्ही नाही. आजही नाही करत होत आजही आपण. करत नाहीत. त्यामुळे मग हे बेगडी वाटायला लागतं सगळं. नाही नाही हा खरं. विरोध बेगडी वाटायला लागतो. त्याला लूप होल्स आहेत. हो. कुठून तरी भगदाडं पडलेली आहेत. आमच्या या संपूर्ण भूमिकेला भगदाडं पडलेली आहेत. आमच्याच लोकांनी पाडलेली. नाही पण ही खूप मोठी आता गरज आहे असं वाटतं की येरे येरे पावसा ही आपलं मराठी सांगतं आणि तुम्ही म्हणालात तसं रेन रेन गो अवे म्हणजे मुळातच हा दिशेतला फरक आहे. काय दिवा लावून ओवाळायच्या ऐवजी मेणबत्त्या फुंकून विझवता तुम्ही. हा हे संस्कृती आम्ही कशासाठी की ह्या इकडच्या लोकांना ना त्याचं नीट मांडता आलं नाही. हे का महत्वाचं आहे मांडता आलं नाही. आता शाळेमध्ये शिक्षा दिली जायची. मलाही शिक्षा व्हायचं, कान पकडायचे, हो खाली शिक्षा हो अनेकांनी घेतलेली आहे ही हो. शिक्षा. पण उठाबशा आमच्या करणं. कुठच्याच लोकांनी त्या शिक्षेचा ही शिक्षा कुठून आली, त्याच्यावरती संशोधन काय, त्याचं मूळ काय, उत्पत्ती काय या शिक्षेची, कोणी चौकशी केली. हो आणि आज अमेरिकेमध्ये त्याच्यावरती संशोधन होऊन त्याला पॉवर योगा म्हणतात. हम्म. आणि कानाच्या पाळ्या ओढल्यामुळे मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह सुधारतो. असं म्हणून आम्ही अमेरिकन बाईकडे बघतो. ती सांगत असते तिकडे, कम ऑन टेक युअर राईट हँड, होल्ड युअर लेफ्ट लोब, टेक युअर लेफ्ट हँड, टेक युअर राईट लोब, कम ऑन गो डाऊन. म्हणजे चिक 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 करत आम्ही ते खाली बघतोय. का? पॉवर योगा. आम्ही का नाही अस्मितेने बघितलं आमच्या संस्कृतीकडे? हळदीकडे आम्ही का नाही बघितलं? लग्नानंतर हळदी का लावायची? येलो येलो डटी फेलो ही संस्कृती विघातक आमच्या डोक्यात भरवलेलं आहे. नंतर मंत्रयोग समीक्षा ग्रंथामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की भगव्या रंगाची जी किरणं आहेत ती किरणं न्यूरोलॉजिकल जे इश्यूज आहेत त्याच्यावरती उत्तम परिणाम करतात, बरं करतात पेशंट. असं मंत्रयोग समीक्षामध्ये लिहिलेलं आहे, पण ते संस्कृतमध्ये आहे म्हणून मागासलेलं आहे. आणि तोच मुद्दा प्रोफेसर वॅरा एल्डर फ्रॉम न्यूयॉर्क त्यांनी 27 हॉस्पिटल्समध्ये प्रयोग केला आणि ह्या न्यूरोलॉजिकल इश्यू असलेल्या लोकांना त्यांनी भगव्या रंगाचे युनिफॉर्म दिले आणि त्यांनी सिद्ध केलं की ते लवकर बरे झाले म्हणून. त्याला PhD मिळाली. त्याच्या PhDचा विषय आहे कलर रेजेस अँड देअर इफेक्ट्स ऑन ह्युमन बॉडी. बापरे. मग हळदी का लावायची? तर पुरुष आणि स्त्री लग्नात एकत्र येत आहेत, तरुण आहेत. अशा वेळेला संस्कारांचा सगळा प्रवाह चालू असताना मनात मधुचंद्राचे विषय येऊ नयेत डोक्यात. एकमेकांकडे बघताना त्यांची नजर जी आहे ती शृंगाराची असू नये जेव्हा विधी चालू आहेत तेव्हा नवरा बायकोंची एकमेकांकडे. म्हणून अंगावरती हळद लावली की आतमध्ये लाल रंग आहे, त्याच्यावरती पिवळा रंग आला की भगव्या रंगाची किरणं बाहेर पडतील, सॅफ्रन कलर रेजेस, आणि ती मनाला शांत करतील. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना कशासाठी? पिवळ्या रंगाचं, पीत म्हणजे पिवळा, अंबर म्हणजे वस्त्र. पिवळ्या रंगाचं वस्त्र का? हा संसारी परमेश्वर आहे गणपती. त्यामुळे परिणाम तोच व्हायला पाहिजे. मग तो कसा होईल परिणाम? भगवी वस्त्र घालायचे नाहीत कारण तो संन्यासी नाहीये. म्हणजे मग पितांबराचा मुद्दा आला. किती प्रत्येक गोष्टीला अर्थ आहेत. करेक्ट. सो देर इज अ सायंटिफिक एक्सप्लेनेशन ऑफ इंडियन स्क्रिप्चर्स. मधल्या अनामिकेनं हळद कुंकू ऐकायला होतं. हो हो. हा लॉजिकल सिक्वेन्स आहे. 2 भुवयांच्या मध्ये नाकाचा तो खड्डा आहे आणि कपाळाला कुंकू आहे. हो. या 2 बोटांनी जमणारच नाही ना ते लावायला. कारण हा. खड्ड्यामध्ये हे बोट गेलं तर हे बोट कपाळापर्यंत पोचत नाही. हो हो. मग हे असं लावलं तर हे बरोबर त्या खड्ड्यात जातं आणि वरती कुंकू लावलं. सो भारतीय शास्त्र तयार होताना केवळ गणिती नाही येते,
ते तर्कशुद्ध आहे. तर्कशुद्ध आहे. हा. आणि ते न केल्याचे हे सगळे परिणाम आहेत. मराठी भाषेची अनास्था, संस्कृत भाषेची अनास्था. जर्मनीत जेवढा अभ्यास होतो संस्कृत भाषेचा तेवढा इथे होत नाही. किती द्विवचन असलेली एकमेव भाषा आहे. हम्म. पण कॉम्प्युटरच्या प्रोग्रामिंगला ती उपयोगाची आहे. असं संशोधन चालू आहे. तुम्ही पद्मभूषण विजय भटकरांना भेटू शकता. त्यांचं त्याच्यावरती संशोधन चालू आहे की की काय करता येऊ शकेल. द्विवचन, एकच शब्द. बाकीच्या सगळ्या भाषांमध्ये तुम्हाला 2 शब्द बोलायला लागतात, 2 संख्या सांगण्यासाठी. बरं, म्हणजे 2 देव असं म्हणायला लागतं ना मला. हो. हां, 2 गॉड्स, 2 भगवान. पण हे 2 भगवान हे 2 शब्द आले ना. संस्कृतमध्ये देवौ हा एकच शब्द आहे, पण संख्या 2 सांगतो. देवहा, देवौ, देवाहा प्रथमा, एक वचन, द्विवचन आणि अनेक वचन. त्यातला देवौ जो आहे तो. मग प्रोग्रॅमिंगमध्ये जर संस्कृती भाषा कॉम्प्युटरच्या प्रोग्रॅमिंगसाठी वापरली, हम्म. तर ही जी व्हॅल्यू, एका शब्दाची 2 व्हॅल्यू, ही तुम्हाला युटिलाइज करता येईल, उपयोग करता येईल त्याचा. बरं, गणपतीच्याच स्तोत्रामध्ये उल्लेख आहे कॉम्प्युटरचा. फक्त तिथे गणक ऋषी म्हटलंय, संगणक न म्हणता. अथर्व शीर्षामध्ये गणक ऋषी, गणक निसृत ऋषी, गायत्री छंदा, निसृत गणपती गायत्री देवता. अभ्यासपूर्ण पद्धतीनं विचार करून जगासमोर ते मांडणं आणि अधिकारानं मांडणं, आत्मविश्वासानं मांडणं, हेच आहे. नाही तर वसुदैव कुटुंबकम हे वाक्य ऐकलं तुम्ही? हो. ऐकलं. तर पूर्ण श्लोक काय माहितीये? मोहोपनिषद मधला आहे. तो म्हणतो, आता ह्याचा निधर्मवादच आहे ना, हा श्लोक म्हणजे सेक्युलरच आहे. मग तो सनातनी कसा होईल? जर विचार सेक्युलर सांगत असेल तर तर तो त्याला सनातनी कट्टर कसं? हिंदुत्ववादाचा मुद्दा आला कुठे? याच्यात आतंकवादी हिंदू आला कुठे? अयम निजम परो वेत्ती, हा माझा माणूस आहे. अयम निजम परो वेत्ती, हा माझा माणूस नाही. गणानाम लघुचेतसा, असं जो मोजतो तो कमकुवत हृदयाचा आहे, कंजूस हृदयाचा आहे. लघुचेतसा, अयम निजम परो वेत्ती गणानाम, असं जो मोजतो तो, असं जो म्हणतो तो लघुचेतसा. त्याचं चित्त खोटड आहे, छोटं आहे. उदारचरिताणाम तू, जो उदार मनोवृत्तीचा आहे तो म्हणतो वसुधैव कुटुंबकम. असा तो पूर्ण श्लोक आहे. अयम निजम परो वेत्ती गणानाम लघुचेतसाम उदारचरिताणाम तू वसुधैव कुटुंबकम. पूर्ण वसुधाच एक कुटुंब आहे. हा सेक्युलर नाही, एवढा मोठा सेक्युलर हा धर्मच आहे. पण तो राजकीय फायद्यासाठी लोकांसमोर येऊ न देणं एक, आणि ज्यांना हे ठाऊक आहे त्यांनी तो इंटरेस्टिंगली न मांडणं, महत्वाचा मुद्दा आहे. आणि मग मी अलिप्त झालो याचं कारण हे कळलं की बाबा सगळंच शुचित काही नाही, सगळं खोटाडेपणा चाललाय. मग तिथे थांबून काय करू? खोटाडेपणा थांबून काय करू? काही कारण नसताना मलाही खोटाडा म्हणणार किंवा म्हणतही असतील. आता कळेलच, तुमचा पॉडकास्ट एअरवर गेला की कॉमेंटमध्ये येतील ना, हा घाऱ्या खोटाडा, सगळ्यात सोपी हा घाऱ्या क्रिया आहे खोटाडा, ती. हा सगळ्यात सोपी क्रिया आहे. हा घाऱ्या स्वतःला शाणा समजतो, हा. हा घाऱ्या खोटाडा, असं काही काही येईल लिहून. आणि काय याच्यामध्ये मूळ 5,000 वर्ष जुनी संस्कृती आहे. याच्यात तसं पाहिलं तर कोणाचाच दोष नाही. 5,000 वर्ष जुनी संस्कृती आहे. त्यामुळे जीवनाकडे कसा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आपल्या व्यक्ती स्वातंत्र्यातूनच आलेला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याकडे आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे वडील, त्याचं नाव आहे अभिभक्ती स्वातंत्र्य, आणि अभिभक्ती स्वातंत्र्य आमच्याकडे आहे. त्यामुळे काय उपाध्ये, अक्कलकोट स्वामींच्या पादुका येत्या का दर्शनाला? उपाध्ये म्हणतात, मी गजानन महाराजांच्या वेळेला जातो. हे अभिभक्ती ही अभिभक्ती स्वातंत्र्य आहे मला. मी इकडे, खरे ते दोघं एकच आहेत. पण तरी मी अक्कलकोट स्वामींच्या दर्शनाला न जाता मी जातो गजानन महाराजांना. गजानन महाराज वाल्याला विचारतो, तो म्हणतो, तो साईबाबा ते म्हणतात आम्ही इकडे जातो. हे जे मुभा दिलेली आहे ना, ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे वडील. सो आता इंग्लिशमध्ये सांगतो म्हणजे तुमच्यासाठी, श्रोत्यांसाठी, डेमोक्रेसी इन गव्हर्नन्स चं कौतुक आहे. डेमोक्रेसी इन फेथ हेच जगाला शांतता निर्माण करून देण्यात नाही. किती छान. डेमोक्रेसी इन फेथ, जो जे वांछील तो ते लावो, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोच मुद्दा आहे हा. पण ते कळायला समोरची पार्टी पण तशी लागेल. हे पाकिस्तानला कळणार नाही, इस्लामला कळणार आहे काय? नाही कळणार. त्यांचं
ते मुसलमान म्हणून जगतात, माणूस म्हणून जगत नाही. हम्म. हा, मुसलमान म्हणून जगतात नाही, माणूस पण बरोबर ठेवतात कधी कधी, आदरातिथ्य म्हणा, हो. कलावर. आणि आपण माणूस म्हणून जगतो आणि धर्म बाजूनी प्रवास करतो आपल्या. आपण धर्मासाठी जगत नाही, किती समर्पक आहे खरं आपण हे. माणूससाठी जगतो. त्यामुळे मी आजच सकाळची बातमी आहे की आपापला धर्म घरामध्ये सांभाळावा, असं त्यांचं वाक्य आहे. ते बरोबर आहे, पण मग ते त्यांनी मोहम्मद अली रोडला जाऊनही सांगावं असं माझं म्हणणं. म्हणजे हा, तुम्ही फक्त जे शांतपणे ऐकणार आहेत, जे विरोध करणार नाहीत, जे आक्रस्ताळेपणा करणार नाहीत, त्यांना सांगून काय फायदा आहे? आम्ही तसेच जगत आहोत. घरातच धर्म आहे आमचा. हम्म. आमचा गणपती पण घरामध्ये असतोच ना, सार्वजनिक गणपती असतो, पण शिवाय आमचा पण असतो ना घरामध्ये. हम्म. मग त्याच्यावरती तो विनोद आला होता, लालबागच्या गणपतीला जाऊन आला गण्या, लालबागच्या गणपती दर्शन घेऊन नवस बनून आला आणि घरात आला. घरात गणपती होताच. घरात आल्याला घरचा गणपती म्हणाला, गण्या तुझा माझ्यावर भरोसा नाही काय? जी गंमत आहे. पण हे अभिभक्ती स्वातंत्र्य आहे आपल्याकडे. पूजा सांगताना सुद्धा यथा मिलितो उपचार द्रव्य ही कुठे कंडिशन आहे? नाही यथा मिलितो, जी मिळतील ती उपचार द्रव्य घ्या. आणि पुन्हा शेवटी आवाहन न जानामी न जानामी तवाचनं पुन्हा म्हणायचंच आहे शेवटी आम्हाला. ते पूजामचैव न हा, जानामि आणि पुढे. दुसरं काय माहितीये, देव ही संकल्पना जी आहे ना ती हा. स्पेशलायझेशनचा मुद्दा आहे. एका विशिष्ट विषयामधलं सर्वोच्च कर्तृत्व म्हणजे परमेश्वर. हो. परमेश्वर म्हणजे सर्व गुणसंपन्न नव्हे, बरोबर आहे. त्यामुळे हनुमंताचा फोटो लावून कोणी पैसे नाही मागत हनुमंताकडे, का त्याचं डिपार्टमेंट ठरलेलं आहे ना मारुतीचं. लक्ष्मीचा फोटो लावून कोणी व्यायामही करत नाही. महालक्ष्मी समोर पैसेच मागणार ना, धनधान्य पशुवृद्धी. म्हणजे प्रश्न असा आहे की आम्ही तसं केलेलं आहे. त्यात स्त्रीमुक्ती पण आहे. म्हणजे असं नाही तिकडे भगवान शंकर आहे, तिकडे दुर्गा आहे, तिकडे गणपती आहे, तिथे सरस्वती आहे, तिथे कुबेर आहे, तिकडे महालक्ष्मी आहे. म्हणजे तोही मुद्दा ऑलरेडी घेतलेला आहे आमच्या सगळ्या रचनेमध्ये. असा अभ्यास करून जगासमोर जायला पाहिजे होतं. म्हणून अमेरिकेत टाळ्या वाजल्या विवेकानंदांच्या भाषणाला. ब्रदर्स अँड सिस्टर्स. करेक्ट, माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. त्याचं ते पहिल्यांदा सिस्टर्स म्हणाले, अशी नोंद सिस्टर्स आहे. अँड ब्रदर्स. हा, लेडीज अँड जेंटलमन मध्ये लेडीज पहिल्यांदा आहे ना. पण अमेरिकेला दुसऱ्या स्त्रीकडे बहीण म्हणून बघण्याची कल्पनाच नाही, त्यांच्या डोमेनमध्येच ते नाहीये. त्यामुळे हे जेव्हा म्हणाले माय सिस्टर्स अँड ब्रदर्स, म्हणजे कुटुंब असल्याशिवाय सिस्टर्स ब्रदर्स होणार नाहीत ना. तिथे वसुधैव कुटुंब. करेक्ट, पण विवेकानंदांचा प्रचार करणारे नॉन काँग्रेसी, असं कसं चालेल ना? तो राष्ट्रीय व्यक्तिमत्व आहे, ते तिथे काँग्रेसचा किंवा ह्या लोकांचा संबंध नाही. पण तसं कधीच घडत नाही, म्हणून ते वाटून घेतले गेले. इथे आपण जिथे आता आहोत तिथे पुण्यातला एकमेव विवेकानंदांचा पुतळा आहे. हो, तर त्याच्या जवळपास असलेले जे नाट्यगृह आहे त्या नाट्यगृहाला स्वामी विवेकानंद नाट्यगृह असं नाव ठेवा, असं आम्ही बराच प्रस्ताव मांडला होता. तो झाला नाही. नाही, काय गंमत एक लक्षात घ्या की जुन्या भूतकाळातल्या प्रतिमांची नावं ठेवणं, हो, आणि नजीकच्या काळातल्या थोर व्यक्तींची नावं ठेवणं, याच्यामध्ये नजीकच्या काळातल्या थोर व्यक्तींची नावं जनतेला टक्केवारी वाईज माहीत असण्याची शक्यता जास्त. त्यामुळे अण्णाभाऊ साठे नाट्यगृह म्हटल्यानंतर संख्या जनतेला व्यक्ती म्हणून माहीत असण्याची आणि विवेकानंद म्हणून माहीत असण्याची. आता एका परिच्छेदामध्ये जर छत्रपती शिवरायांचा उल्लेख अभ्यासक्रमामध्ये होता आधी, हो, हो, तर तुमच्या लक्षात येईल हे ठरवून जे भारतीय आहे, नंतर राजा विक्रमादित्य कळायला पाहिजे होता. नाही, खरंय. ज्याच्या राज्यामध्ये सोन्याचा धूर निघत होता, तो माहितीच नाही. तो माहिती नाही. त्यांनी कुठपर्यंत त्याचं राज्य आणि किती छान राज्य केलं आम्हाला माहिती. आज कोणाला माहिती पण नाही विक्रमादित्य काय. तर हे शिक्षणामुळे घडलं. शिक्षणाचे भारतीय स्वातंत्र्यानंतर जे पहिलं शिक्षण मिळालं त्यामुळे हा गोंधळ झाला सगळा. ते शिक्षण असंच दिलं गेलं. माझ्या घरी मी वाद घातले, माझ्या आईशी वाद घातला मी. म्हटलं तुम्हाला कळत नव्हतं का, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या पहिल्या जी पिढी आहे, तुम्ही आमच्या मनामध्ये राष्ट्रवाद का नाही निर्माण केला?
हं, हं. तुम्ही स्वातंत्र्य मिळाल्याच्या आनंदामध्ये तुम्ही सगळं तुमचं ऐन कर्तृत्वाचं वय हे बबनराव नावडेकर आणि गजाननराव वाटवे यांची गाणी ऐकण्यात घालवलंस. असं म्हटलं तर आई चिडली माझ्यावर. म्हटलं मनोरंजन हवं, पण त्या मनोरंजनाला ज्ञान किंवा प्रबोधन काहीतरी व्हायला हवं ना त्यातून. राधे तुझा सैल आंबाड्याने काही कळत नाही ना. हां, तसं अन्य देशांमध्ये घडत नाही. हां. म्हणून आज ती व्हायरल झाली क्लिप जपानमधल्या निवडणुकीची. किती सुंदर फलकावरती नाव आणि त्यांनी केलेलं कामं अशी एकत्र लावलेली आहेत. भाषणं नाहीत, प्रचारसभा नाहीत, काही नाही, काही नाही, काय नाही. हो, हो. जनतेने जाता येता बघायचं, यांनी ही काम केली, त्यांनी ते करतो, ते करणारे. त्याच्यावरती ठरवायचं कोणाला निवडायचं ते. हे मानवी उत्क्रांतीचं पुढचं पाऊल नाही काय आहे. तर हे तुझे विचारच त्या सगळ्या मराठी, हिंदू, जागतिक स्तरावरती भारत, या सगळ्या आता जे सगळे आंतरराष्ट्रीय स्तरावरती सगळ्यांना लक्षात येत आहे. कारण भगवद्गीता कधी वाटलीच गेली नव्हती ना आंतरराष्ट्रीय स्तरावरती. हो, हां, हो. तू जा आमच्या हॉटेल्समध्ये, हॉटेलच्या खाणामध्ये बायबल असं की नाही बघ. हो, 5 स्टार हॉटेलच्या खाणामध्ये का तर फॉरेनर्स येतात म्हणून. हो. पण त्यांना दिसू दे की इंग्लिशमध्ये भगवद्गीता. भगवद्गीता पण. ते येणं म्हणून कशाला करायला पाहिजे. पण तो इतका झिरपलेला आहे आमच्या अंगामध्ये की पुण्यामध्ये मी रिक्षा बघितलेली आहे. इंग्रजी माझ्या बिल्डिंगमधली मुलगी ती खाली उभा होतो आणि रिक्षा येऊन थांबली. तर ती 4-5 मिनिटं, 3 मिनिटं ती सीटवर बसलेली मुलांचं जे झुंबाड होतं, तेच बाहेर पडत होतं. पण त्यात ही दिसत नव्हती. म्हटलं ही गेली कुठे आमच्या बिल्डिंगमधली मुलगी, लहान मुलगी. ती सामान ठेवण्याच्या जागेत बसली होती. रिक्षाच्या मागच्या अच्छा, ती बागेत. मागची बाजू. तिकडून ती सगळी उतरली मुलं. मग तिने त्या बाकावरती पाठवून ती उतरली खाली. मी रिक्षावाल्याला म्हटलं, "अरे तिथे कुठे बसवतोस? तुम्हाला विश्वास बसणार नाही." रिक्षावाला म्हणाला, "मराठी माध्यमातली मुलं तिकडे बसतात. कारण इंग्रजी माध्यमाच्या आया आम्हाला नावं ठेवतात की आम्ही एवढे पैसे देतो, ते त्यांना बाकावर बसवायचं." अरे बापरे! कसं बदलणार तुम्ही? ही सत्य घटना आहे माझ्यासमोर घडलेली. आणि पुण्यात पुण्यात घडलेली आहे. मराठी कुटुंब. रिक्षावाल्यांनी मला हे उत्तर दिलं की मराठी माध्यमातली मुलं आम्ही, हे रद्दीसारखंच आहे ना. एकाच कागदावर छापतात ना तुम्ही वर्तमानपत्र. इंग्रजीला रद्दीला जास्त का? अरे, असं याचं उत्तर नाही ना कित्येक वर्ष मला पडलंय लहानपणापासून. मी स्वतः रद्दी द्यायला हा जायचो खरं त्याची. विचार करणार का तर मुद्दा टाइम्स आहे? ऑफ इंडियाला ₹2.5 किलो आणि मराठीला ₹1.5. बरं होणार कागदाचा लगदा शेवटी. हो. म्हणजे पहिली 50 वर्ष आमच्या स्वातंत्र्याची, हं. 55 वर्ष भारतीयांना कसं गुलाम ठेवायचं, कसं त्यांना त्यांच्या मूळ संस्कृतीतून बाहेर काढायचं, कसं त्यांच्या मनात अभिमान निर्माण होऊ द्यायचा नाही, अस्मिता निर्माण होऊ द्यायची नाही. याचीच व्यवस्था झाली. करेक्ट. आणि जे अस्मिता निर्माण करू शकतात त्यांच्यावरती तर इंग्रज राज्यावर असल्यापासून आहे. मी जेव्हा सावरकरांचं चरित्र ओवीबद्ध रचलं, त्या अभ्यासामध्ये इंग्लंडमधनं पत्र आहे, वाचनात आलं ते. महाराष्ट्र आणि बंगाल या 2 राज्यांवरती लक्ष ठेवा असं इंग्लंडमधले अधिकारी भारतातल्या इंग्लिश अधिकाऱ्यांना सांगतात. महाराष्ट्र आणि बंगाल या 2 राज्यांवरती लक्ष ठेवा. या 2 राज्यातले सुशिक्षित मध्यमवर्गीय जसे वागतात तसा हा देश चालतो, असं त्यांनी अभ्यास केलेला आहे. आणि आजही ते तंतोतंत लागू आहे त्याला. हे सगळं आता तो बंगाल तर गेलाच हातातून. बंगाल गेला. कारण त्या बंगालला भारताविषयी ममता उरली नाही. हिंदूंविषयी ममता नाही उरली. पण शेवटी येणार तिथेच. आकाशात पतितून तो मैथागच्छति सागरम, सर्वदेव नमस्कारा केशव केशवम प्रतिगच्छति. प्रतिगच्छति. भारताच्याच विचारांवरती साऱ्या जगाला यावं लागेल. कारण तिथेच ते अभिभक्ती स्वातंत्र्य आहे. भांडणं आता भक्तीमध्ये आहेत. हं, हं. ते एकदा लक्षात आलं की सगळंच काम सोपं. तुम्ही आता विविध विषयांवर बोललात. बऱ्याचशा गोष्टी शांतपणे विचार करून चिंतन करण्यासारख्या वाटल्या. पण तुमचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा जो स्वभाव आहे, तो खूप विनोदाचा आहे. म्हणजे विनोदी अंगानं तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे बघता. तुम्हाला जेव्हा विचारलं जातं, "सर तुम्ही कसे आहात?" किंवा "तुम्ही कसे आहात?" तेव्हा तुम्ही उत्तर देता मस्त बिंदास 24 तास. मस्त बिंदास 24 तास.
असं 24 तास मस्त आणि बिनधास्त कसं राहतात? ह्याचं कारण मी माझ्या जगण्याचा मालक नाही. मी माझ्या जगण्याचा विश्वस्त आहे. मी माझ्या जगण्याचा ट्रस्ट केलेला आहे. वाह! आणि ट्रस्ट केल्यामुळे रस्ट येत नाही. वाह! ते गंजत नाही. ओनरशिप झालो, मी ओनर झालो, मालक झालो, की माय लाईफ बिकम्स माय ॲसेट. हो, हो. आणि ॲसेट झालं की दरवर्षी 10% डिप्रिसिएशन बॅलन्स शीटमध्ये. 10 वर्षात आयुष्य संपलं. 25 ते 35 आयुष्य संपलं. मालक होईस तर 25 वर्ष गेली वयाची. पुढची 10 वर्षामध्ये आयुष्य संपलं. 35 पासून मी WT म्हणजे वाकडं तोंड. मी तसं करत नाही, म्हणून मी मस्त बिंदास 24 तास असतो. हा अध्यात्माचा मुद्दा आहे, सिम्प्लिफाईड फिलॉसॉफी आहे. हा. माझं जे आध्यात्मिक गुरुकुल आहे त्या गुरुकुलामध्ये मी हा माणूस तयार करतो. कारण मला पंथ नाही आहे माझा, किंवा माझा संप्रदाय नाही, की माझ्या शिष्यांनी माझ्या संप्रदायाची जाहिरात करावी अशी प्रक्रिया नाही. तू शहाणा हो, माझं काम झालं. हो. नंतर तू मला भेट नको भेटूस, मला काहीच फरक पडत नाही. असं ते गुरुकुल आहे. तू तू तुझा इनडिपेंडंट होईपर्यंत वा वा मी तो शिकवत होतो. आणि हे इंडिपेंडेंट जन्मजात आहे, माहिती नाही मला. म्हणजे मी असाच जगलो वयाच्या 8व्या वर्षापासून. बर आता आता दादा आठवले म्हणाले प्रत्युत्पन्न मतीचं वरदान वगैरे, तर त्याचं अवडंबर करायची काही गरज नाही. नाही तर तुमच्या पॉडकास्टमध्ये मी सांगितलं असं ना आधी वाक्य ऋतंबरा देवीचे वरदान लाभलेले डॉक्टर संजीव उपाध्ये. तसं नाही करत. ते अनुभूतीचा मुद्दा आहे. तो टायटल मधनं नाही येता का, तो अनुभूतीनच जावा. हा तर हे असं केल्यामुळे मी असं मस्त बिंदा 24 तास झोपेत माहिती नाही. बायको म्हणायची तुम्ही घोरता म्हणून, पण बाकी मला ते घोरणं त्यांना त्रासदायक ऐकणाऱ्याला. मला काय मी मजेतच असते. मस्त नाही. बिंदा झोपेतही मी मस्त बिंदा 24 तासच आहे असं आहे. आणि त्याचं हे कदाचित कारण भगवद्गीतेचा खूप लवकर अभ्यास केल्यामुळे असेल. तोच मला आता मुद्दा विचारायचा होता, हा. की बिनधास्त राहण्याची जो एक हो. सवय लागलेली असते, हो. याला कुठेतरी एक आध्यात्मिक बैठक असते हो. कुठल्या तरी, आणि ते जवळ गेल्याशिवाय नाही लक्षात येत. हो. कारण स्थितप्रज्ञ आणि निगरगट्ट हे लांबनं सारखेच दिसतात. हो जो बेशरम आहे त्याला कशाचीच लाज नाही, तो आणि स्थितप्रज्ञ हे लांबनं सारखेच दिसतात. जवळ गेल्यानंतर कळलं की हा निर्लज्ज आहे आणि हा स्थितप्रज्ञ आहे. त्यामुळे तुम्हाला जवळ यावं लागतं. माणूस समजून गेला त्याच्या जवळ जावं लागतं. तुम्ही लांबनं अंदाज बांधून प्रतिक्रिया देऊन चालत नाही. आणि प्रतिक्रियेमध्ये कधी मेंदू नसतो, प्रतिसादात मेंदू असतो. प्रतिक्रिया ही नेहमी आहार, निद्रा, भय आणि मैथून या या 4 गोष्टींवरती असते. तिथे मेंदू येत नाही, प्रतिसादात मेंदू. म्हणून हॉस्पिटलमध्ये सुद्धा डॉक्टर काय म्हणतो, पेशंट इज रिस्पॉन्डिंग. द मोमेंट तो प्रतिसाद देतो म्हणतो म्हणजे बरा होतो. हा. आणि रिॲक्शन आली म्हटलं की त्याला ICUत घेऊन जा. नॉर्मल भाषेत सुद्धा आपण ह्या गोष्टी करतो. करेक्ट. भाषेमध्ये सुद्धा हा, मी माझ्या कार्यक्रमामध्ये पुरुष आणि बायका वेगवेगळ्या बसल्या होत्या आणि एक उडणारं झुरळ आलं. ते झुरळ एका बाईच्या अंगावर जाऊन बसलं, मोठं झुरळ. आणि ती बाई मग काय, कोणी का बोले ना समोर, ती झुरळ बसल्या पहिल्यावरती झुडतं उरळ झुडतं उरळ असं बोलणार. तिला म्हणत होतं उडतं झुरळ, पण इतकी घाबरली, झुडतं उरळ झुडतं उरळ. झुरळालाही कळलं नाही असे काय बोलतो. तिकडनं उडालं, दुसऱ्या बाईच्या अंगावर जाऊन बसलं. त्या बाईनी पण लिहून देता येणार नाही असा आवाज काढला आपल्याला. तिकडनं वळलं, ते पुरुषाच्या अंगावर जाऊन बसलं. पुरुषाने बैल झुरळाकडे मुठीत पकडलं आणि टाकून दिलं. पुरुषांनी प्रतिसाद दिला, या बायकांनी प्रतिक्रिया दिल्या. पुरुषांनी प्रतिसाद दिला म्हणजे पुरुष काय म्हणाला, माझा आकार केवढा आहे, तुझा आकार केवढाच आहे. हे मेंदूने केलेला विचार आहे. हा, या बायकांचे आकार पण काही कमी नव्हते, पण मुद्दा असा आहे की त्या रिॲक्ट झाल्यानंतर मेंदू नाही. मग आहार, निद्रा, भय आणि मैथून, म्हणलं भय बाहेर पडलं आणि झुडतं उरळ झालं. झुडतं उरळ. माझं म्हणणं एक प्रतिसाद द्यायला शिका, म्हणजे मग तुम्हाला काही अडचण येत नाही. आणि मग हे सावरकरांच्या आयुष्यावरती अभ्यास केला तेव्हा श्रीकृष्ण तेच करत होता, प्रत्येकाला प्रतिसाद देत होता. महात्मा गांधींचे गुरु नामदार गोखले
हो राजकारणातले. त्यांचं निधन झालं. ते निधन झालं तेव्हा अंदमानामध्ये सावरकरांनी उपवास केला. ते उपोषण नव्हतं, हो तो उपवास होता त्यांनी केलेला. फरक आहे दोन शेड्समध्ये त्या. हो त्या जेलर बारी त्यांना विचारतो, जेलर बारीने त्यांना विचारलं सावरकरांना की तुमचे विरोधक ना ते गोखले तुमचे विरोधक हो, हो ते मवाळपंथ हे जहालपंथ. हम्म. तेव्हा सावरकर म्हणाले की तुम्हाला कळणार नाही, मतभेद आणि विरोध आहेत काय फरक आहे. आमचे मतभेद आहेत, विरोध नाहीये. आणि मतभेद असला तरी तो माणूस माझाच आहे. हे मतभेद आहेत आमचे, पण माणूस माझा आहे. हे जे वाक्य आहे सावरकरांचं ते राजकारणातून आता नाहीसं झालं. नाहीसं झालं. हा, आता विरोधकालाच कसं नाहीसं करता येईल किंवा सत्ताधाऱ्याला कसं नाहीसं करता येईल ते मान्य नाही की हा माझा माणूस आहे. तिथे ती आत्ताची विल्हेवाट तिथे येऊन थांबलेली आहे.